गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धर 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 ए मार 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 ए अरे बियाने मला कुठे मारतीस? मी घावतोय मारायला तुला। अरे दम असेल ते मारून दाव मला। तूच म्हणलास की आता मार मार। मी का मारले? हे तर कुठं दुसरं कोण दिसतंय? गेम मध्ये मार म्हणते मी। बरं जीव घेतला नाही बारक्या पोराचा। लगा मी म्हणतोय लगा वजा, तूच मला म्हणतोय मार मार। हे तर मला कोण दिसेना। ए त्या गावात खरंच मारलं मला। संपली गेम माझी। मार रे तुझ्या। हे तर का बसलीस? बसली गेम खेळत। पण वजा मला एक बोलायचं आहे। काय? हो वजा, अरे तुझं त्या लिस्ट मध्ये नाव का नाही? कुठली लिस्ट? तुला माहितच नाही मी। नाही गावात आहेस का कुठं आहेस? हा, गावातल्या गोष्टी तुला माहित नाही त्या? लगा सरपंचानं ट्रिप काढल्या, ट्रिप। सरपंच ना ट्रिप कुठं काढल्या माहित ना? अष्टविनायकला सगळी लगा गावातली ती, पण तुझं लगा वजा त्यात नावच नाही। मी 2-3 वेळा बघितली लिस्ट, सगळी वाचली बघ, तुझं लगा वजा नाव नाही त्यात। असं कसं असेल तेव्हा? अहो माझं नाव असणार आहे, मी सरपंचचा खास माणूस आहे। खास आहेस वी? हायस की चादरा उचलाय, पत्रावळ्या उचलाय, ह्यासाठीच तू खास आहेस। हा, मी सांगतो त्याच्यावर विश्वास नाही वी तुझा। मी यादी बघितल्या, मला माहित का तुला माहित? म्हणजे माझं नाव नाही? नाही नाही, तुझं नाव नाही, बाकीची लगा गावातली ठराविक सगळी आहे ती। मग मी त्यात तयारीला लागलो या। आता कपडे बिपडे सगळे बॅगत भरून निघालो देवा देवा करत। तू बस इथंच गावात। हा, तिनं बघा ना भाऊ। अहो पैसे किती किती काढले ते? पैसे? अरे पैसे ही काय नाही, फुकट आहे फुकट, सरपंचाच्या तर्फे। काय तुला माहित नाही काय नाही, तू बस इथं, मी निघालोय, माझ्या तयारी लागतो मी। गावात सरपंचानं ट्रिप काढल्या, सगळ्यांनी नेलंय, माझं नाव नाही, मला इथंच ठेवलंय। सरपंच माझ्यावर राजकारण, माझ्यावर शाळा। अरे मी काय कच्चा खेळाडू आहे मी? सरपंचाला माझा हिंका जावलंच पाहिजे आता। अष्टविनायक काय? हॅलो हॅलो, बोला का अध्यक्ष? आला क्या कुठे आहे रे? हाय की घरात का व? घरात आहे वे? अरे ते नव ते सरपंच लगा अष्टविनायकला ट्रिप घेऊन जाणार आहे, मग ते तुझं नाव आहे का लिस्ट मध्ये? हाय की का व अध्यक्ष? तुझं नाव आहे? हाय की। आईच्या गावात जाणारच मी तो? जाणार आहे गो। बर बर चालते जा। मी लगा गोव्याला चाललो, म्हटलं येतोस का काय बघावं। आम्हाला गोव्याला? होय, सगळे चाललोय आम्ही गोव्याला, पोरं पोरं सगळी। पोर पोर म्हणजे कोण कोण चाललाय? तुला काय करायचं, तू येणारच का सांग? अहो अध्यक्ष, पण आई म्हणलं इकडे अष्टविनायकला जा, फुकट आहे इकडं। जा फुकट जा, देव देव कर। आम्ही जातो गोव्याला, मजा मारतो, समुद्रात आंघोळ करतो। गोव्यातला का लय मजा असते, तुला काय माहिती आहे? तुझा म्हाताऱ्या माणसांच्या पण आपलं देव देव करत जा। अहो अध्यक्ष बरोबर आहे तुमचं, पण म्हातार झाल्यावर देव देव करायचं नाही घेऊ, पैसे नाही मग गोव्याला जायला।
पैसे नाही ते तुला यायचं ना गोव्याला येत आहे की मग तू काय काळजी करते मी आहे की तू असं कर 4 शीटा तयार कर त्या 4 शीटा तुला खंगळून काढतो की खंगू करताय बरोबर चालतंय हा कर गोळा आणि झाली की लगेच मला फोन कर लगेच आपण जायचं बघ गोव्याला ट्रिपला चालतंय हा ठेव हा लका झाला तया गोव्याला समुद्रात किती पवायचं मज्जा चला बाय चालून लय कंटाळा आला बाय पाय दुखायला लागले नुसतं बसते व्हायचं कंटाळा आला काय आजे दमलेस मी आलास का आजे अगं आम्ही एक नाही सहलीला चालली सहलीला ते पण चल त्यांच्यावर तू काय डोक्यावर पडलास का मी सलीला येऊन काय करू ना काय करू म्हणजे अगं चल की आम्ही कुठे चालली माहिती आहे का गोव्याला चालली गोव्याला अगं लय मोठी मोठी देवळ आहे ती या लांबडाच्या लांबडा समुद्र किनारा आणि त्याच्याकडे एक नाही गणपती देवळ आहे ते देवदर्शन पण केलं की मग एक काम कर तू समुद्रात ते आहे ना डुबकी मार आणि बस पोवत अगं मला पवा येत नाही ग मग जा की बुड खाली अगं तुला चल म्हणते म्हणजे या तुझा फायदा आहे म्हणून चल म्हणतो या माझा फायदा हा. ते कसला फायदा अगं किती दिवस गावात भाजी विकणार आहेस तू आमच्याबरोबर चल की गोव्याला समुद्र लांबडाय टाकोया जाळे पकोड्या मास अगं तिथं ऐक नाही सुरमई पापलेट बांगडा लय मास गावती ती अगं महिनाभर भाजी विकून एवढं पैसे होणार नाही नाही तेवढंही माशाच ऐक नाही एका दिवसात पैसे होतील म्हणून चल म्हणते तुला तुला आहे ना देवाने सगळं दिलंय पण वाईट जरा अक्कल कमी दिली वाईट बरं मला सांग तू येणार आहेस का नाही कधी जाणार आहे तुम्ही कधी म्हणजे अगं सकाळी पट्ट जाणार आहे बरं तुला संध्याकाळपर्यंत सांगते हा मी जा नक्की सांगा हा जा जा बरं बरं आला शाना मोठा सलीला येतेस का आईला डॅडीनं लावला होता ऊस आणि ह्याचं झालंय चिपाड ज्या आईला चिपड आहे का सनबड आहे अरे त्याला खाद गायला लागते खाद पहिलवान उगच नाही होत त्याला खोराक लागतो घालायला खोराक तवा गडी दिसतो तवा पहिलवान तसं या ऊसाला सुद्धा खात माती घालावी मेहनत करावी लागती उगच येत नाही पीक लागलाय ऊसाला नाव ठेवायला भिंगूरचं डॅडी डार्ली अरे असू दे असू दे अंगाशी पाया आबा डार्लिंग अरे या वयात कोणाला काय बोलावं काय कळतंय का तुला काय बोलतोयस हा आबा एकदम खरेड बोललाय बघा तुम्ही मला ह्या वयात कोणाला डार्लिंग म्हणायचं आहे हे तुम्ही बरोबर ओळखलंय बघा हा आबा जिला डार्लिंग म्हणायचं तिला डार्लिंग म्हणू का हो डार्लिंग म्हणाय तर काय म्हण की मला काय त्याचं खुशाल मला डार्लिंग म्हणाय तर फारलिंग म्हण काहीतरी म्हण तिचा डॅडी मला होय म्हणाल का हो म्हणेल की होय म्हणाल त्याला काय अरे तुमच्यात काय कमी आहे तसं नाही हो तिचा पण बाप फौजी आहे हो अरे काय झालं फौजी असला म्हणून असेल आपण समजा उद्या मी तिच्या घरी मागणी घालायला गेलो हा तिचा बाप जर मला म्हटला नाही म्हणून तर कशाला नाही म्हणतोय अरे तुमच्यात काय कमी आहे एवढा तरणा ताटा गोरा गोमटा बाप्पानी एवढी इस्टेट कमी कशाला नाही म्हणलं रे होऊन जाईल त्याचं काय कशाला बेलायस आबा नक्की भिंगूर होय म्हणाल ना भिंगूर हा कोण भिंगूर अहो भिंगूर अरे भिंगूर का फिंगूर कसलं नाव हे नाव कसं पाहिजे माझ्या भिंगरी सारखं एक नंबर
हा आबा अहो भिंगरी काय भिंगूर काय सारखंच की हो. बर असं तिकडे तिथे भेंगूर का फिंगूर काय असेल ती असो तुला लख लाभ. आबा ती मला होय म्हणल ना. अरे म्हणाल मला होय जातो. आईला बाई लई याडाय चांगला टाइमपास झाला. रग्या चांगलं याड नाही नाही रंगाशेट चांगलं याड लावले राव तू. अबो आबा काय तुझं काय आता आणखी काय म्हणत होता रंगाशेठ? ते काय म्हणते ते भिंगोर का फिंगोर कुठलं त्याला डार्लिंग म्हणतंय आणि काय म्हणतंय आणि मला काय करायचं आहे ती त्याचं भिंगोर फिंगोर. हा तर म्हणजे आबा तुम्हाला काही कळलंच नाही हो कुणाला म्हणतोय भिंगूर भिंगूर? मला नाही भाऊ कळलं काय कोणाला म्हणला ती. अहो आबा तो भिंगूर कुणाला म्हणतोय हे तुम्हाला समजलंच नाही बी. नाही बाबा काय म्हणायचं आता तुम्हाला तर अवसाग तो भिंगूर कुणाला म्हणतोय माहिती आहे का आबा? कुणाला तुमच्या भिंगरीला तो भिंगूर म्हणतोय. माझ्या भिंगरीला भिंगोर म्हणतोय. थांब आता तो सुटत नाही बघतो त्याच्याकडे बंदूकच घेऊन येतो थांब. भिंगरी असं पण गोव्याला जायला शिटा कम पडायला लागलेत. भिंगरीलाच तयार करूया की निव्या गोव्याला. हे भिंगरी काय करते? दिस नाही वे बसली ती. हो दिसतोय की पण त्याला माहित आहे का आम्ही कुठे चाललोय ती? कुठं ना कुठे? अगं गोव्याला चाललोय गोव्याला. बिस्कुट वाडी टू गोवा. कोण कोण चाललाय? कोण कोण आहे? अगं मी आहे वजीर आहे राजा आहे सोन्या आहे आणि पुरी पण आहे. पुरी बी आहेत का? ए लखन मला पण यायचंय गोव्याला. अगं मग चल की. ते माझं बारकूस एक काम करतो का? करतो की. तेवढं माझ्या आबाला विचार की तुमच्या भिंगरीला गोव्याला घेऊन जाऊ का म्हणून. तुझ्या आबाला मी विचारू की भिंगरीला गोव्याला घेऊन जाऊ का म्हणून? अगं याडबीड लागलंय का? तुझा आबा मला इथं गोळी घालल मी गोव्याला जायच्या ऐवजी ढगात जाईन. याडबीड लागले का तुला? ते काय नाही मला तर गोव्याला जायचंय. आता आबालाच काहीतरी मस्का मारायला लागल. परत लग्न झाल्यावर होतंय का नाही गोव्याला जाणं काय माहिती. भैया ह्यो इथं पिऊन पडला या बाई. समधी बिस्कुट वाडी फिरायला जाणार आहे म्हणलं या किटकिटीतनं कुठं 4 दिवस फिरून यावं. कशाचं काय समजा गाव जाणार आहे गोव्याला फिरायला. भैया तिकडं दारू लय मिळती तिकडं बी दारू पिऊन पडायचं असताच. ह्यांना पडू दे इथंच मी येते जाऊन फिरून. अगं किती गेलं मला तुला गोव्याला जा नाही ते कुठं जायचं तिकडे जा जा. तुझी तो वाट बघितला ना माझं मला थोडं मोकळ ये नाही तर येऊ ना बघ. आईला ही मंग्या कधी याचं काय माहिती. ये म्हणा लवकर लागा जायचं. आता फोन कोणाचा आला? भिंगरीच्या आबांचा फोन. हॅलो आबा बोला की. भिंगरी अगं तू ऐकली आणि आबांच्या फोनवरनं फोन केलाय. आईला का भारी वाटलं बरं का भिंगरी. हा बोल की काय म्हणते. हो फिरायला कुणीकडं? गोव्याला? आईच्या गावात म्हणजे तू जायचं म्हणतेस गोव्याला? अगं पण भिंगरे लग्नाच्या अगोदर फिरायला जायचं आबासनी कसं वाटतं गे? बर बर आता तू म्हणतेस म्हणल्यावर सांगतो मी आबासनी पण सांगतो. आणि वजाची पण गाडी घेतो बरं का. तेवढं पैसे भरतो आपल्या दोघांचं फिरायला गोवा. ठेवतो आईला वजाची गाडी घेतो कुठं बी असू दे. आता दुधाच पैसे आले ते पैसे देतो वजाकडे. भिंगरीन मी
आता राहू दे मागेच काही गाठ घेत नाही. चलो गोवा. आहे ना वजाल तर काल कुत्र्याकडे हाणला चिखलात लोळवला. आता कसं बोलायचं मला काही कळणं झालं. नाही भिंगरीसाठी बोललंच पाहिजे. कच खाली की अरे गाडी 2 सीटा मोकळ्या त्या. अरे मला बिघडून निघल्या का तुला ए गाडी मोकळी घेऊन जाईन मी पण तुला अजिबात नाही. विश्वास कर मला. काल कुत्र्याने चिखलात लोळवलंस मला ती मारलंस आणि आता मस्का मारत आलाय मी. अजिबात नाही नेलं. लगा झालं गेलं गंगेला मिळालं लगा लगा येत की लगा भिंगरीसाठी लगा काय बी करू. भिंगरी तुझी बहीण आहे का नाही? बहीण आहे का नाही सांग बरं. एवढं काय तर लागा जुगाड लाव की लागा. तिच्यासाठी म्हणतोय रे माझ्यासाठी काय नाही रे. हा तुला लगा गोडी गुलाबी चांगली जमतो तुला लगा. लगा तेवढं लागा तू जुड धरायचं का नाही लागा. मला माहित आहे अरे तुझ्याशिवाय मला कोण आहे सांग बरं लागा. काल मारताना कळलं नाही का? अरे ते मारू होतो विकलता. अरे आपण खेळत होतो रे. ती खेळ आहे एक प्रकारचा मारवीर नव्हता. आपण कधी लागा भांडण करतोय लागा. हे असं कधीच होत नाही. तुझ्यासाठी नाही माझ्या बहिणीसाठी मी तयार होतो या. बरं बरं असू दे असू दे. किती पैसे होते रे? पैसे जाऊ दे पण तेवढं गाडीचं बघ की तेवढं. गाडी लगा माझ्या मी कुठनं गाडी बघायला लागा. तू दूध घालत आहे का खालच्या वेळेचे चंदन आणायला. तुझी लगा नवीन जीप आहे की टकाटक आहे त्याला कर की तयार. अरे पण तो लगा येतो का नाही मला माहित नाही. अरे येईल की त्याला काय त्याला टाकूया म्हणा. चहा पाणी देऊ की. आणि गोव्याला म्हणलं ते काय नाही म्हणाला मी. तिला का गावाच्या बाहेर कधी गेलं का भाडे घेऊन. लगा माझ्या तुला का काय गोळबेळ करणार नाही ना. नाहीतर लगा ती कपिला दुधात तिला का पैसे कट करल लागा. अरे कशाचं गोळायचं वा. गाडीत तेल टाकायचं गोव्याला जायचं न्यायचं माघारी. गोळा कसला येतं वा. 100% का अंबाई आणि ते येणारच ना. ते गाडी चालवणार ना. आपणच तू मागे बसायचं आहे. नसलं तर राहू दे मी दुसरी गाडी बघतो. नाही 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 मी विचारून बघतो. तू बाकीची तयारी कर जा. विचारून बघ ना वय. त्याची पट्टी पाड मी बाकीची पट्टी पाडतो. चाल गेली की मला फोन कर. बरोबर करतो. येऊ का जा. चल. विचारतो चिंता नानाला गोव्याला तर जायचं. अरे भिंगरीन मी आहे. अरे ही राहिलं वाटतं घालायचं. मी निघाली बिस्कुटवाडी टू गोवा. 4 दिवस जाते मजा मारते. चला लवकर जायला पाहिजे. मला पुढं बसायला जागा मिळायची नाही. गोव्याला जायला उशीर झाला. गोव्याला जायला उशीर झाला. बघतय गाडीवाला वाट माझी बघतय गाडीवाला. बघतय गाडीवाला वाट माझी बघतय गाडीवाला. गोव्याला जायला उशीर झाला. गोव्याला जायला उशीर झाला. बघतय गाडीवाला वाट माझी बघतय गाडीवाला. बघतय गाडीवाला उशीर ते झालं. अरे तिला बिगी कुठे आहे? अरे भिंगरी त्या की येताना लाडू घेऊन आपल्याला खायला. लाडू कसलं? अरे बुंदीचा लाडू. तोपर्यंत आपण जाताना काय करूया माहितीये का लक्याला घेऊन जाऊया पुढे. वय वय तो तयार झाला बघूया. चल चल लक्ष्यात तयारच असेल बॅग भरून. आपलीच वाट बघत बसला असेल. ए लक्ष्या लक्ष्या अरे या लवकर चल जायचं आहे गोव्याला जायला. ए लक्ष्या कुठे गेलं? अध्यक्ष नाही येत. तुम जावा. काय म्हणलास? तुम जावा मी नाही येत. अरे काय झालं? नाही येत मला.
अरे चेष्टा कर नको. अरे आम्ही तयारीने आलो. या लवकर बाहेर जायचंय. अहो जावा म्हणतो तर. अरे तू बाहेर ये की पहिल्यांदा. हो राजा भाऊ एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला. बघ दोंडा खाली नीट आता बाहेर ये पाडतीची. येत नाही जावा. घे तोंडात घे तोंडात. मस्तीला आलं बाहेर येतील का नाही. अरे आवडलं स्वी. अरे जायचं की आपल्याला गोव्याला. इसलाच काय. हो अध्यक्ष अहो तुम्हाला म्हणलंय ना येत नाही मी. अरे येत नाही मग काल सांगायचं. आता कसं म्हणतोय तू येत नाही म्हणून. अरे पण काय येत नाहीस. हो राजा भाऊ जा तुम्ही येत नाही मला. अरे तोंडावच काढ की. आज का नवीन नवीन पत्र घेतलायस. अहो अध्यक्ष पदुर्ग्यासारखंच काम झालंय काय सांग तुम्हाला. अल्ला काय हे काय झालं. टाळूची केस कुठे गेले. अध्यक्ष मग तुझं नाही तुम्हाला. अहो तोंड धावण्यासारखं काम झालंय माझं. ही बघा. ए राजा टाळ कशाला काढणार. लक्या वंगाळ दिसते पण असू दे. त्याला काय होते. झाली की तू पण. चल की तू पण. तुम्हीच म्हणता आता वगा दिसते. असा जेव्हा तोंड घेऊन तिकडे. अरे त्याला काय होते. अरे आपल्याला बघाय कोण येणार नाही. अरे आपण गोवा बघाय चाललोय. गोवा वाले बीच पे गोवा वाले चाल. अध्यक्ष जावा तुम्हीच गोव्याला. असलं तोबड घेऊन मी नाही येणार गोव्याला. ए राजा आमच्या इकडे टावेल. ए अरे ऐकी लक्या. ए लक्या. लका बोजा म्हणजे गोवा कॅन्सल विर. ए लक्या नाही आला तर गेला उड्यात. गोवा कॅन्सल नाही. आपलं ठरलंय गोव्याला जायचंय. तू गाडीवाल्याला फोन लाव. आपण जाऊया की. हॅलो चंदूभाऊ कुणीकडे आहे गाडी. राहणार हो काय. गोवा कॅन्सल. आता काय झालं. अरे चंदूभाऊच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट. अरे चारी टायर निकाल ती. चारी पण टायर निकाली ती. हॅलो तू कुठेच येऊ नको. घरीच थांब. गोवा कॅन्सल.